आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याची चकली। त्याच्यासाठी मी ते 1 वाटी साबुदाणा भिजून घेतलेला आहे, 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, लाल तिखट, मीठ, जिरं, उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा आहे, साबुदाणा मिक्स करायचा, त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे। हे सगळं एकजीव करून कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे। लाल तिखट, मीठ, जिरं टाकून मळून घ्यायचं आहे। हे साबुदाणा बटाटा एकत्र करायचं, एकजीव करायचं आणि कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे। इथे मी चकलीच्या साच्याला तेल लावलेलं आहे, त्याच्यात हे गोळे करून आपल्याला टाकून चकल्या काढून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी झटपट होते, लवकर होते। हे बघा, चकल्या करून घ्यायच्या आहेत। मी एका ताटात छोट्या छोट्या चकल्या करून घेतल्या आहेत, नंतर त्या उन्हात वाळून घेतलेल्या आहेत, चांगल्या 2 दिवस ऊन लावलेलं आहे आणि नंतर मग तळून घ्यायच्या आहेत। त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे। चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि वाळवायच्या आहेत आपल्याला। ह्या बघा, उन्हात ठेवायचे, 2 ते 3 ऊन दाखवायचे, चांगल्या सुकल्या की मग त्या तळून घ्यायच्यात। खायला खूप ही रेसिपी झटपट होते, खायला खूप